हॅलो स्टुडंट, कसे आहेत? ओके. आज आपण मॅथ सेकंड घेणार आहोत. त्यातलं युनिट त्रिकोणमिती, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, ते जवळजवळ 9वीला आहे पूर्ण प्रकरण. 10वीला पण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन पूर्ण आहे आणि 11वी-12वीला तर साइन थिटा, कॉट, सेक, कोसेक त्याचे फॉर्म्युले आहेच, नाही का? तर आपला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमध्ये प्रथम फर्स्ट ऑफ ऑल राईट अँगल ट्रायंगल, द मेजरमेंट ऑफ अँगल शुड बी 90 डिग्री. बरोबर की नाही? 90 डिग्री नसेल तर हायपोटिनेस नाही, हाईट नाही, बेस नाही. हायपोटिनेस आणि बेस ह्या फार महत्त्वाचे सेगमेंट्स आहेत. If theta is here, if triangle, right angle triangle ABC and theta is angle C is equal to theta, then we have to find out the sin theta, cos theta, sec theta, cosec theta and cot theta. You know the sin theta, height upon hypotenuse, height AB upon AC, hypotenuse, height upon hypotenuse. cos theta पाया आणि उंची, बेस अपॉन हायपोटिनस, बेस अपॉन हायपोटिनस, cos theta. मग साइन थिटा आणि cos theta आपल्याला मिळाले तर tan theta आपल्याला माहिती आहे, साइन थिटा अपॉन cos theta आहे की नाही? साइन थिटा छेद cos theta बरोबर tan theta. साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे? AB अपॉन AC आणि cos थिटाची BC अपॉन AC. बरोबर की नाही? AB अपॉन इथे साइन थिटा AB अपॉन AC आणि cos थिटाची BC अपॉन AC. BC अपॉन AC आहे मित्र, इथं BC. ही cos theta, BC अपॉन AC. मग हा AC गेला, AC काय झाला? गेला. मग tan थिटा काय आला? tan थिटा बरोबर AB अपॉन BC. tan थिटा बरोबर काय आला? AB अपॉन BC. AB अपॉन BC म्हणजेच काय? हाईट अपॉन बेस, हा आला tan थिटा. मग कोसेक थिटा काय? 1 अपॉन साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा, साइन थिटा काय आहे? AB अपॉन AC. म्हणजेच कोसेक थिटा याचा रेसिप्रोकल काय होतो? AC अपॉन AB. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? सेक थिटा. मग 1 अपॉन कॉस थिटा काय आहे? BC अपॉन AC. हे बघा, कॉस थिटा BC अपॉन AC म्हणजे याचा रेसिप्रोकल काय आहे? AC अपॉन BC आला. हा झाला सेक थिटा. आणि tan थिटा बरोबर 1 अपॉन tan थिटा बरोबर कॉट थिटा. काय झाला? 1 अपॉन tan थिटा बरोबर कॉट थिटा. tan थिटाची व्हॅल्यू काय आहे? AB अपॉन BC आहे की नाही? हाईट अपॉन बेस म्हणजेच 1 अपॉन AB अपॉन BC. याचा रेसिप्रोकल काय झाला? BC अपॉन AB. हा झाला कॉट थिटा. अशा प्रकारे साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटाच्या व्हॅल्यू काढायच्या. तुम्ही इथे SW दिला मित्र. आता इथे अँगल C इज इक्वल टू थिटा, इथे हा उलटा आहे. आता अँगल C इज इक्वल टू थिटा, ABC. बघा, B अँगल 90, इथं वेगळं आहे. तर हायपोटेनस AC आहे आणि BC पाय आहे.
तर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा आणि क्वाट थिटा हे तुम्ही या आकृतीला धरून करायचं, ही आकृती. आणि फक्त काय लिहायचंय, साइन थिटाचं काय होईल, मग हाईट अपॉन हायपोटेनस, हाईट ए बी आहे, हायपोटेनस ए सी. कॉस थिटाचं पाया अपॉन ए सी म्हणजे बी सी अपॉन ए सी. टॅन थिटाचं हाईट अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. सेक थिटाचं उलट होईल याच्या, कॉस थिटाचं सेक थिटा, कॉट थिटाचं टॅन थिटा उलट आणि साइनचं कोसेक. शेअर करा, लाईक करा मित्र हो. चला सबस्क्राईब.